सन्माननीय अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये गृह, दुग्ध विकास, पशुसंवर्धन, कृषी, मत्स्य व्यवसाय, उद्योग, ऊर्जा, कामगार, खनिकर्म विभाग आणि मराठी भाषा विभाग या विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्याकरता म्हणून अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, आता इथे उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री सभागृहामध्ये आलेले आहेत। हा अधिवेशनातला दुसरा दिवस मुश्रीफ साहेब आहे। शेवटी आम्ही दुसऱ्या आठवड्यातला पहिला दिवस आहे। दुसऱ्या आठवड्यातला हा पहिला दिवस आहे। अध्यक्ष महोदय, 293च्या प्रस्तावाची वासलात कशी लागली ती आपण बघितली आणि या पुरवणी मागण्या करता म्हणून संबंधित खात्याचे किती मंत्री आहेत हा सुद्धा एक संशोधनाचाच विषय या ठिकाणी आहे। का नैराश्य सरकारच्या मनामध्ये अशा प्रकारचं नैराश्य का? कशा करता? वर काय? हो, ते मी वरच्या सभागृहात पण मी होतो। मी फक्त ह्या सभागृहात नाही, त्यामुळे वरच्या सभागृहात सांगायचं खाली आहेत आणि खालच्या सभागृहात वर आहेत, काही नवीन नाहीये। आणि म्हणून तुमच्याकडे कुठलं खातं आहे? वस्त्रोद्योग। मला वाटतं आज आपला विभाग आहे का? आमच्या झिरवळ साहेबांच्याकडे कुठला विभाग आहे? आपला आज विषय आहे का? मुश्रीफ साहेब तुमचा विषय आहे का? आशिषजी जसवालांचा आहे आणि सन्मान्य मंत्री महोदय पंकज भोयरजींचा आहे आणि मॅडम आपला ऊर्जा मला वाटतं विषय आहे। ते आत्ता कुठून तरी इकडून तिकडून आपण आलात। मी मगापासून सभागृहामध्ये इकडे बघत होतो, तिकडे बघत होतो। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये आपला नियमित अर्थसंकल्प मार्च महिन्यामध्ये मांडला गेला, फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये मांडला गेला आणि अवघ्या 3 महिन्यानं आपण नेहमीच्या रीतीप्रमाणे, परंपरेप्रमाणे पुरवणी मागण्यांच्या मान्यतेकरता म्हणून सरकारच्या वतीनं सभागृहासमोर आपण आलेलो आहोत। कितीच्या मागण्या आपण मागितल्या अध्यक्ष महोदय? 57,509 कोटी 70 लाख आणि 46,000च्या मागण्या आपण या ठिकाणी एकूण मागण्या या ठिकाणी मागितल्या। आपण त्या ठिकाणी 25-26चा जो मूळ अर्थसंकल्प आहे तो 7,57,000 आणि 575 कोटीचा अर्थसंकल्प मांडला आणि अवघ्या 2 महिन्यामध्ये आपण 57,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या घेऊन सभागृहाच्या मान्यतेला आपण आलात। अजून 2 पुरवणी मागण्या आहेत अध्यक्ष महोदय। अजून 2 अधिवेशनामध्ये 2 वेळा पुरवणी मागण्या सरकारला घेऊन या सभागृहासमोर यावं लागेल। सर्वसाधारणपणे गोडबोले समितीच्या अहवालाप्रमाणे साधारणपणे 5 ते 10% मूळ अर्थसंकल्पाच्या 5 ते 10% जास्त पुरवणी मागण्या असता कामा नयेत। परंतु आपल्या सरकारचं पूर्णपणे आर्थिक नियोजन बिघडलेलं आहे, आर्थिक शिस्त बिघडलेली आहे। या महाराष्ट्राचं पूर्णपणे अर्थकारण आणि एकेकाळचा शिल्की अर्थसंकल्प मांडणारा महाराष्ट्र आज दिवसागणिक त्या ठिकाणी तुटीचा अर्थसंकल्प मांडायला लागला अध्यक्ष महोदय। तुटीचा अर्थसंकल्प अध्यक्ष महोदय, केवळ टीकेला टीका करायचा भाग नाही, परंतु मुश्रीफ साहेब आज तुमच्याबद्दल म्हणजे अर्थ खात्याबद्दल बोलतो, अर्थमंत्र्यांबद्दल बोलण्याच्या अर्थ खात्याबद्दल बोलतो। केवळ आम्हालाच कुठल्या प्रकारचा निधी मिळत नाही, विकासाला निधी मिळत नाही, आमच्या कुठल्या कामांना निधी मिळत नाही। फार मोठं खेदाने एक गोष्ट कबूल करावी लागेल, दादा हे राज्याचे अर्थमंत्री आहेत, ते माझे जुने नेते आहेत, त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे। गेल्याच महिन्यामध्ये ते कोकणामध्ये संगमेश्वरला
छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभा करण्याकरता गेले होते. मुश्रीफ साहेब, मी स्वतःहून त्यांच्या स्वागताला गेलो. त्यांच्या हातामध्ये एक पत्र दिलं. सोपल साहेब, तुम्ही पण होतात त्या कार्यक्रमाला पालकमंत्री म्हणून महोदय. पत्र दिलं. काय पत्र होतं? पत्र हे होतं की माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 9 तालुके आहेत. 8 तालुक्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, पण फक्त माझ्या गुहागर मतदारसंघामध्ये गुहागर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही. मी बाकी ठिकाणून पैसे उभे करतोय. मला तुम्ही राज्याच्या तिजोरीतून 10 कोटी रुपयाची मदत करा. अशा प्रकारचं पत्र दिलं. खेद वाटला, दुःख वाटलं. त्या दिवशी माझे सहकारी मित्र आमदार शेखरजी निकम यांच्याकडे अजितदादांबरोबर मला जेवणाचं निमंत्रण होतं. मला वाटतं बाहेर गेले का ते. जेवणाचं निमंत्रण होतं. मी ते मान्य केलं, कारण मी सगळ्याच ठिकाणी राजकारण करत नाही, राजकारण बघत नाही, तुम्हाला माहिती आहे. माझं पत्र दादांनी घेतलं. दादांना 4-4 वेळा विनंती मी केली, पण दादांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पैसे देण्याचा होकार सुद्धा दिला नाही, मान सुद्धा हलवली नाही आणि टसकी मत झाले नाहीत. मंत्री महोदय, मनाला अत्यंत अत्यंत वेदना झाल्या. असंख्य इंगळ्या डसल्या, असंख्य इंगळ्या डसल्या. कोण जेवणार तुमचं जेवण? कोण तुमच्या बरोबर बसणार? शेवटी लाल मातीतला कार्यकर्ता आहे. काहीतरी आम्हाला मान नाही तर पण स्वाभिमान तर निश्चितपणे आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या बाबतीत तुम्ही सुद्धा जर राजकारण हे करत असाल, मी डीपीसी मध्ये हा विषय मांडला, आपण त्याला होकार दिला. जे आहे ते मी कबूल करणारा माणूस आहे, तुम्हाला माहित आहे. तुमचे आमचे राजकीय मतभेद आहेत, पण तुमची जनरली शासकीय मीटिंग मी कुठलीही चुकवत नाही. मी जातीनिशी हजर असतो, कोणी मंत्री असू दे. माझं कर्तव्य आहे. मंत्री कुठला हा मला माहित नाही. त्या मंत्र्याकडून माझ्या मतदारसंघातल्या जनतेला मला न्याय कसा देता येईल हे मला बघितलं पाहिजे. पण तक्रार फक्त माझीच होती असं वाटलं. मनाला असंख्य वेदना झाल्या. पण आता सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर दिल्लीच्या नेत्यांच्याकडं तुम्ही आपसातच एकमेकाच्या तक्रारी करायला लागले आहात. आपसातच. भाजपवाले सुद्धा अर्थ खात्याबद्दल तक्रार करतायत, शिवसेनेवाले सुद्धा अर्थ खात्याबद्दल तक्रार करतायत. मला या निमित्तानं आज बोललं पाहिजे. हा वाईटपणा कोण घेत नाही, पण मी घेतो उदयजी. हा वाईटपणा अध्यक्ष महोदय मी घेतो. काय अर्थकथा यापूर्वी काय अर्थकथा या राज्यामध्ये नव्हतं का? अर्थखातं आणि अर्थमंत्री कोणाला पैसे देणार आणि कोणाला पैसे देणार हे अर्थमंत्री कसे ठरवू शकतात? मग शेवटी हे बजेट कशाला आहे? एकदा का बजेट मांडलं मार्च महिन्यामध्ये, फुल फ्लेज बजेट मांडलं की त्या बजेटमध्ये आपल्याला येणारा निधी किती येणार आहे, किती आपल्याला महसूल जमा होणार आहे, किती पैसे खर्च होणार आहेत, याचा लेखाजोखा मांडला जातो आणि त्या विभागाला त्या विभागाचा आउटलेट दिला जातो. आणि मग ते पैसे त्या विभागाने खर्च करायचे आहेत. त्या विभागाच्या मंत्र्यांनी त्या योजनांवर खर्च करायचे आहेत. आज काय चाललंय का या राज्यामध्ये? अर्थमंत्र्यांनी ठरवायचं कुठल्या खात्याला पैसे द्यायचे, कुठल्या आमदारला पैसे द्यायचे, कुठल्या मंत्र्याला पैसे द्यायचे, कुठल्या कामाला पैसे द्यायचे. अशा प्रकारचा अर्थसंकल्प असतो काय? अशा प्रकारचा अर्थसंकल्प असतो? असा अर्थसंकल्प असत नाही. आज तुम्ही अशा पद्धतीने पैसे मांडताय आणि वाटेल तेवढे पैसे द्यायचे जाहीर करताय आणि दुसऱ्या बाजूला राज्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करताय. मंत्र्यांच्या मनातलं तर नानाभाऊ मी मांडतोयच, पण माझं राज्य आर्थिक दृष्ट्या डबघाईस यायला लागलंय. माझ्या राज्याची आर्थिक शिस्त बिघडायला लागली आहे. माझ्या राज्याच्या माणसाच्या डोक्यावर आज 70 हजार कोटी रुपये प्रत्येक माणसाच्या 90 गेले. 1000 रुपये कर्ज, ज्यांनी कर्ज काढलं नाही त्या डोक्यावर कर्ज आहे. अशा वेळेला कुणीतरी हे परखडपणे बोललं पाहिजे. करून काय करणार आहात तुम्ही? करणार काय आहात? आमचं विकासाचं काम तुम्ही करणार नाही, करतच नाही आहात. तुम्ही एखाद्या ठिकाणी आम्हाला वैयक्तिक अडचणीत आणू शका, त्याची ना परवा ना चिंता. अशा अनेक अडचणी आम्ही सामना करतोय अडचणींचा. त्याचा पाडा कधी आम्ही वाचत नाही. पण आम्हाला काही अडचणी थोड्या उभ्या केल्या जातात, पण शेवटी तत्वाकरता, ध्येयाकरता
आणि राज्याच्या